आता आमच्या हॉटेलला जवळपास दररोज किमान 3 सिलेंडर 20 kgचे लागत होते आणि ज्या दिवशी पार्टी असते त्या दिवशी साधारण 5 ते 6 सिलेंडर लागत असतात. आता 3 ते 4 दिवस झाला आम्ही आमचा जो पुरवठादार आहे गॅसचा एजन्सीवाला त्याला मागणी करून सुद्धा आणखी त्याने सिलेंडर दिलं नाही आणि मग आहे त्या परिस्थितीमध्ये सिलेंडरचा कमी पुरवठ्यावर हॉटेल पूर्ण चालवणं आता अत्यंत अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच गॅस शेगडीवर जे पदार्थ तयार केले जातात टेबल वाईज त्या ऑर्डर घेणं आता आम्हाला जिकिरीचं वाटत आहे आणि त्यामुळे एकूण आमच्या ग्राहकावर सुद्धा त्याचा सध्या परिणाम होताना दिसत आहे. पर्याय व्यवस्था काय करायची? पर्याय व्यवस्था म्हणून आता कालच आम्ही आमचे शेफला आणि मॅनेजरला सूचना दिल्यात किंवा सध्या तुम्ही गॅस आणि गॅसच्या ऐवजी कोळसा आणि लाकडाची शेगडी आणा, जेणेकरून जसं पार्टीचे राईस आहे, पार्टीचं वरण आहे, म्हणजे बल्क कुकिंगचं जे आहे ते आपण त्याच्यावर करा आणि पोळ्याचे जे आहेत पोळ्या आणि भाकरीची ऑर्डर नका घेऊ. जे तंदूर आहे जे म्हणजे कोळशावर चालते त्याचेच फक्त ऑर्डर घ्या अशी सूचना आमच्या स्टाफला म्हणजे वेटरला आणि किचनमधल्या सर्व स्टाफला दिलेला आहे. ही परिस्थिती आता कायम राहायची तर कशी परिस्थिती? खूप कठीण होणार आहे कारण काय की गॅसचा पुरवठा नाही झाला तर आमचे जे मेनू वाईज जे पदार्थ आहेत ते पदार्थ आम्हाला करणं अवघड होणार आणि मग बाहेर जेवायला जाऊ ही भावना घेऊन येणारा जो ग्राहक वर्ग आहे त्याला आवडीचे पदार्थ नाही मिळाले तर मग ग्राहकावर त्याचा परिणाम होत आहे आणि ग्राहकावर परिणाम झाल्यामुळे मग एकूण जे आमचं आर्थिक गणित आहे म्हणजे स्टाफचा पगार आहे किंवा बाकीचे जे पुरवठादार आहेत भाजीपालावाले आहेत किंवा आणखी थंड पेयवाले आहेत, किराणावाले आहेत, त्यांच्याकडे आम्ही कमी मागणी करणार, आमचे गिराईक कमी होणार आणि एकूण स्टाफचे पगारी देणं आहे, भाडं आहे, या सगळ्या गोष्टीवर खूप परिणाम होईल असं आम्हाला तरी चिंता वाटते आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.